नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसोबत निवृत्ती वेतनधारकांनाही मिळणार मोठा दिलासा. वेतन आयोगाच्या पथकाने अधिकारी आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी बैठका घेतल्या. या संघटनांनी आयोगासोबत वेतन, निवृत्ती वेतन, भत्ते आणि इतर लाभांवर उघडपणे चर्चा केलेली आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. अर्थ विभागाने गेल्या 10 वर्षातील राज्याच्या सुधारलेल्या आर्थिक परिस्थितीचे चित्र बैठकीत सादर केले. आयोगाने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध आर्थिक विषयांवर चर्चा केली. या बैठकीत वेतन आयोगाला अनेक सूचनाही सादर केल्या गेल्या, ज्यामध्ये वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन आणि सेवा सरतीमध्ये योग्य सुधारणा करण्याचीही विनंती करण्यात आली. वरिष्ठ स्तरावरील वेतनवाढ अत्यंत मर्यादित असून ज्यामुळे ती दीर्घ सेवा आणि वाढत्या जबाबदाऱ्यांच्या तुलनेत पुरेशी ठरत नाही. त्यामुळे वरिष्ठ स्तरावरही योग्य वेतनवाढ सुनिश्चित करण्यासाठी वेतन रचनेत सुधारणा केली पाहिजे, अशी मागणी आता या बैठकीत करण्यात आली आहे. याशिवाय वेतन आयोगासमोर वेतनवाढ, किमान वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण धोरण, सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन कल्याणासंबंधी प्रस्ताव, 50% महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करणे आणि वेळेवर पदोन्नती यासारख्या सूचनासुद्धा करण्यात आलेल्या आहे. ऑल इंडिया स्टेट पेन्शनर्स फेडरेशनने आयोगासमोर आपली मते मांडली. यामध्ये पेन्शनला विलंबित मानणे, 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन सुधारणा, पेन्शन कम्युटेशन रकमेच्या पुनर्स्थापनेचा कालावधी कमी करणे, 65 वर्षे, 70 वर्षे आणि 75 वर्षे या वयोमानानुसार अनुक्रमे 5, 10 आणि 15% वय वाढवणे, निवृत्ती वेतनधारकांना 1 महिन्याच्या पेन्शन इतकी आगाऊ रक्कम देणे, निवृत्ती वेतनधारकांना LTC सुविधा देणे आणि देशात एकच वैद्यकीय धोरण लागू करणे या मुद्द्यावर सुद्धा बैठकीत मते मांडण्यात आलेली आहे.